मंदिराच्या अंगणात सर्वजण जेवायला बसले होते. सर्वांना जेवण मिळेल असे मंदिराच्या पुजारीने तिथे उपस्थित असलेल्या सर्व गरीब लोकांना सांगितले. त्यानंतर तिथे एक गाडी आली. त्यातील काहींनी खाली उतरून तिथे उपस्थित असलेल्या गरिबांना ब्लँकेटचे वाटप सुरू केले आणि मग त्यांनी सर्वांना जेवण वाढायला सुरुवात केली. अस्मितासुद्धा आपल्या कुटुंबासोबत जेवण वाढायला मदत करत होती. जेवण वाढत वाढत ती शेवटच्या एका गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचली. तेव्हा ती त्या ज्येष्ठ व्यक्तीकडे आश्चर्याने बघू लागली. ते मान खाली घालून बसले होते. त्यांच्या अंगावर फाटलेले कपडे तर पायात तुटलेली चप्पल होती. अस्मिता जेव्हा त्या व्यक्तीच्या जवळ गेली आणि त्यांचा चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला आणि तिच्या हातातील ताट खाली पडले. मग ती व्यक्ती म्हणाली, "काय झालं बेटी?" हे ऐकून अस्मिता रडायला लागली आणि ती रडत रडत त्यांना म्हणाली, "बाबा, तुम्ही मला ओळखले नाही का? मी तुमची मुलगी अस्मिता आहे. तुम्ही इथे आणि या अवस्थेत काय करत आहात?" त्या व्यक्तीला अस्मिताचे बोलणे ऐकू येत होते, पण कदाचित त्यांना काहीच समजत नव्हते आणि ते फक्त अस्मिताकडे निशब्दपणे पाहत होते. तेवढ्यात मागून मंदिराचे पुजारी आले आणि त्यांनी अस्मिताला विचारले, "तुम्ही यांना ओळखता का?" यावर अस्मिता म्हणाली, "होय, हे माझे वडील प्रभाकरजी आहेत." मग मंदिराचे पुजारी अस्मिताला सांगू लागले की, "मुली, हे कोण आहेत आणि ते कुठून आले आहेत ते मला माहीत नव्हते. कोणीतरी त्यांना इथे सोडून ते निघून गेले. तेव्हापासून ते या मंदिराबाहेर बसतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्याबद्दल काहीच आठवत नाही. पण मुली, तू म्हणत आहे की हे तुझे वडील आहेत. मग त्यांची अशी अवस्था कशामुळे झाली आणि यांना इथे कोणी सोडले?" मग अस्मिता पुजाऱ्याला म्हणाली, "काका, माझा भाऊ राघव माझ्या वडिलांना घेऊन अमेरिकेला गेला होता आणि तेव्हापासून मी माझ्या वडिलांशी रोज फोनवर बोलायचे. मग हे इथे काय करत आहेत आणि ते पण अशा अवस्थेत?" मी स्वतःच आश्चर्यचकित झाले आहे. एकतर माझा भाऊ वडिलांना सोडून गेला असेल किंवा वडील स्वतःहून इथे आले असतील. आता त्यांना काहीच आठवत नाही. मग मी त्यांना कसे विचारू काय प्रकरण आहे? आता फक्त तेच संपूर्ण गोष्ट सांगू शकतात. 1 मिनिट, मी माझ्या भावाला फोन करते. असे म्हणत अस्मिताने अमेरिकेत राघवला फोन केला. तिकडून राघवने फोन उचलल्यानंतर अस्मिता म्हणाली, "हॅलो दादा, कसा आहेस आणि काय करतोस?" तिकडून राघव म्हणाला, "तुझ्या वहिनीला घेऊन बाहेर शॉपिंगला चाललो होतो. आज तुझ्या घरी पूजा हवन आहे ना? झाली का मग पूजा?" अस्मिता म्हणाली, "हो, तेच चालू आहे. दादा, प्लीज बाबांकडे फोन दे. मला त्यांच्याशी बोलायचे आहे. मला त्यांच्याकडून पूजेची माहिती घ्यायची होती." राघव बाबा बाबा म्हणत बाबांकडे फोन देऊ लागला. तिकडून अगदी सेम तिच्या वडिलांसारखा आवाज आला, "बोल बेटा, तू कशी आहेस?" "बाबा, तुम्हीच अगोदर मला सांगा, तुम्ही कसे आहात?" "बेटी, आज मला बरे वाटत नाही म्हणून मी औषध खाऊन झोपलो होतो." "बाबा, मला तुम्हाला आमच्या घरातील पूजा व्हिडिओ कॉलवर दाखवायची होती." "नाही बेटी, आता माझी तब्येत बरी नाही." त्यानंतर राघव फोनवर येतो आणि म्हणतो, "ते काय आहे ना अस्मिता, बाबांना इथले वातावरण सहन होत नाही. त्यामुळे ते थोडेसे सुस्त झाले आहे. वाटलंच तर तू नंतर कधीतरी व्हिडिओ कॉल कर." "पण दादा, आत्ता पूजा चालू आहे. मग नंतर व्हिडिओ कॉल करून काय उपयोग?" "दीदी, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आता बाबांची तब्येत बरी नाही. यात मी तरी काय करू शकतो?" राघवच्या बोलण्याने अस्मिता आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की बाबा तर इथे बसले आहेत. मग तिकडून फोनवर माझ्याशी कोण बोलत होते? काही वेळ विचार केल्यावर तिच्या लक्षात आले की परदेशात गेल्यापासून दादाने एकदाही व्हिडिओ कॉल केला नाही. तो नेहमी फक्त असेच फोनवर बोलतो आणि जेव्हा मी त्याला व्हिडिओ कॉल करायला सांगायचे तेव्हा तो काही ना काहीतरी बहाणा करायचा. हे सर्व काय चालले आहे? तितक्यात तिचा पती तिथे आला आणि तिला म्हणाला, "हे तर अगदी तुझ्या वडिलांसारखेच दिसतात." "हो अमित, हे माझे वडीलच आहेत. त्यांना काय झाले ते मला माहीत नाही. पण तुझा भाऊ तर यांना अमेरिकेला घेऊन गेला होता ना? मग ते इथे काय करतात आणि ते पण अशा अवस्थेत?" "हो अमित, तू बरोबर बोलत आहे. पण मलासुद्धा कळेना की नक्की प्रकरण काय आहे आणि बाबांना त्यांच्या भूतकाळातील काहीच गोष्टी आठवत नाही. एवढंच नाही तर त्यांनी मलासुद्धा ओळखले नाही. कदाचित
त्यांनी त्यांची स्मरणशक्ती गमावली आहे. पण माहीत नाही दादा इतक्या दिवसापासून माझ्याशी फोनवर कोणाला बोलायला लावतोय. अस्मिताचा पती अमित म्हणाला, अस्मिता, हे नक्की तुझे बाबाच आहेत ना? कारण मी हे यासाठी म्हणत आहे की हे नीट तुला ओळखत आहे ना मला. आणि तिकडून तुझ्या भावाने सुद्धा फोनवर तुझ्या वडिलांसोबत बोलणे करून दिले आहे. असे तर नसेल ना, हे कुणी बहुरूपी असेल. यावर अस्मिता म्हणाली, अमित, तू हे काय बोलत आहे? हे माझे वडील आहेत. बहुरूपी वगैरे फक्त पिक्चरमध्ये असतात आणि मी माझ्या वडिलांना ओळखू शकत नाही का? यामागे नक्कीच काहीतरी मोठे षड्यंत्र असले आहे. पण याचा शोध कसा लावायचा? कारण दादा तर परदेशात राहत आहे आणि बाबांनासुद्धा काहीच आठवत नाही. मग सत्य कसे समजणार? यावर अमित म्हणाला, आपण याचा शोध नंतर लावू. आधी बाबांवर उपचार करू. आता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची खूप गरज आहे. एकदा का तुझे वडील व्यवस्थित झाले तर सर्व काही सत्य आपोआप समोर येईल. यावर अस्मिता म्हणाली, अमित, तू बरोबर बोलत आहेस. त्यानंतर अस्मिताच्या वडिलांच्या पायाजवळ बसून त्यांना म्हणू लागली, बाबा, तुम्ही तुमच्या मुलीला ओळखत नाही का? तुमचा तर माझ्यावर खूप जीव होता. मग तुम्ही मला कसे विसरलात? हे सर्व बोलत असताना अस्मिताच्या डोळ्यातून पाणी आले. प्रभाकरजी म्हणाले, मुली, कोण आहेस तू? मला खरंच काही आठवत नाही. पण तू जे हे गरिबांना दान करण्याचे काम करत आहेस ना, ते खूप पुण्याचे काम आहे. आणि तू हे ब्लँकेट वाटूनसुद्धा खूप चांगलं काम केलं आहे. कारण रात्रीचे हे गरीब लोक थंडीत उघड्यावर झोपतात. आता त्यांना चांगली झोप मिळेल. त्यानंतर त्यांनी थरथरत्या हातांनी अस्मिताला आशीर्वाद दिले. मग अस्मिता म्हणाली, बाबा, हे सर्व तुमचेच तर संस्कार आहेत आणि हे तुम्ही शिकवले आहे की जर आपण कोणाची मदत करण्याचे लायक असेल तर नक्कीच करा. कारण देवाने जेवढे आपल्याला दिले आहे, कदाचित काही लोकांचे ते स्वप्न असते. बाबा, भले हे आत्ता तुम्हाला काही आठवत नसेल, पण माझ्या सर्व लक्षात आहे. आता तुमची मुलगी तुम्हालासुद्धा मदत करेल. त्यानंतर तिथून अस्मिता आणि अमित प्रभाकरजींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला सांगितले की यांना खूप खोलवर धक्का बसला आहे, ज्यामुळे ते त्यांची स्मरणशक्ती गमावून बसले आहेत. अशा पेशंटला त्यांची स्मरणशक्ती परत मिळणे फार कठीण आहे. परंतु कधीकधी अशा पेशंटला ज्यामुळे त्यांना धक्का बसला होता ते दृश्य त्यांना पुन्हा दिसले तर त्यांची स्मरणशक्ती परत येते. पण हे निश्चितपणे सांगता येत नाही. मला त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. मग त्यांची प्रकृती कितपत सुधारता येईल याचा प्रयत्न करता येईल. हे ऐकून अस्मिता खूप निराश झाली. डॉक्टर प्रभाकर यांच्या टेस्ट घेतात आणि मग अस्मिता आणि अमित प्रभाकरजींना घरी घेऊन येतात. घरी आल्यावर ते अमितला म्हणते, अमित, मी काय करू जेणेकरून बाबा बरे होतील आणि त्यांच्याकडून मला सर्व काही माहीत होईल? हे बघ अस्मिता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुझ्या बाबांची स्मरणशक्ती परत येईल जर तोच प्रसंग त्यांच्यासमोर घडला तर. पण आपल्याला जर हेच माहीत नसेल तर बाबांना धक्का कशामुळे बसला आहे, तर मग आपण त्यांना ते दृश्य कसे दाखवू शकतो? आता आपल्याकडे एकच मार्ग आहे. फक्त तुझा भाऊ आपल्याला सर्व काही सांगू शकतो. अस्मिता म्हणाली, पण जो इतके दिवस मला खोटे बोलते, मग आता तो आपल्याला खरे का सांगेल? मला हा विचार करून वाईट वाटते की दादा अमेरिकेला जाऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला आणि तेव्हापासून बाबा अशा अवस्थेत मंदिराबाहेर राहत आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस या सगळ्या गोष्टींना बाबा तोंड देत राहिले आणि मी मूर्खपणे इथे बसून हा विचार करते की बाबा अमेरिकेत मस्त आरामात राहत असतील. माझ्या मनात एकदाही हा विचार का आला नाही की दादा बाबांना व्हिडिओ कॉलवर का येऊ देत नाही? अमित म्हणाला, अस्मिता, मी तुझी समस्या समजू शकतो, पण ही भावनांनी वाहून जाण्याची वेळ नाही. तुला एक ठोस पाऊल उचलावे लागेल. तुझा भाऊ आपल्याला सत्य काय आहे ते सांगणार नाही. उलट जर त्याला कळले की आपण बाबांना घेऊन घरी आलो आहोत तर तो भारतात परत कधीच येणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपण त्यांना फसून इथे बोलावले पाहिजे. आणि एकच गोष्ट आहे जी त्यांना इथे खेचू शकते, ती म्हणजे पैसा. तू तुझ्या भावाला फोन करून सांग की बाबांची 1 करोडची पॉलिसी पूर्ण झाली आहे आणि बाबांना इथे येऊन सही करावी लागेल. त्यानंतरच बाबांच्या खात्यात ते पैसे जमा होतील. त्याला आपल्यावर काही शक येऊ नये त्यासाठी तू त्याच्याबरोबर असेही बोल की बाबांना एकदा विचार बरं,
अशी त्यांची कोणती पॉलिसी काढली होती का? त्यात अल्टरनेट पत्त्यावर माझ्या घराचा पत्ता टाकला होता. जर तू त्याच्यासोबत असे बोलली तर तो काहीतरी बहाणा करेल किंवा हो म्हणेल आणि तुला सांगेल की बाबा हो म्हणत आहेत, त्यांनी पॉलिसी काढली होती असे म्हणेल. जर तो असे बोलला तर आपण समजून जायचं की बाबांच्या अवस्थेला फक्त आणि फक्त तुझा भाऊ जबाबदार आहे. आणि मग मी माझ्या पद्धतीने त्याची कॉलर पकडून बरोबर त्याच्याकडून सत्य बाहेर काढतो आणि तो आल्यावर आपण पाहू की तो बाबांना सोबत न आणण्याबद्दल काय बहाणा करतो. तोपर्यंत बाबांना आपण गेस्ट रूममध्ये ठेवू. अस्मितालाही अमितचा प्लॅन योग्य वाटला. त्यानंतर त्यांनी जेवण केले आणि अस्मिताने प्रभाकरजींना गेस्ट रूममध्ये झोपवले आणि ती तिच्या रूममध्ये गेली. मध्यरात्री अचानक प्रभाकरजी झोपेत जोरजोरात ओरडू लागले. ते म्हणत होते की मी तिला मारले नाही, मी तिला मारले नाही, माझ्यावर विश्वास ठेव. प्रभाकरजींचा आवाज ऐकून अस्मिता आणि अमित धावत गेस्ट रूमजवळ आले. तेव्हा त्यांनी सुद्धा तेच ऐकले की मी तिला मारले नाही. मग अमित आणि अस्मिताला वाटले की प्रभाकरजी झोपेत आणखीन काही गोष्टी बोलतील किंवा नाव घेतील. पण प्रभाकरजी या शब्दांशिवाय दुसरे काहीच बोलले नाही आणि नंतर ते शांत झाले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अस्मिता तिच्या भावाला फोन करते. दादा प्लीज जरा बाबांना फोन दे. त्यावर राघव म्हणतो, अरे बाबा तर आत्ता त्यांच्या वयाच्या मित्रासोबत बाहेर फिरायला गेले आहेत. त्यांना दिवसभर घरात राहण्याचा कंटाळा येतो, म्हणून मीच त्यांना दाण्यात सांगितले होते. बोल ना, काही काम होतं का? हो दादा, बाबांची पॉलिसी पूर्ण झाली आहे. 1 करोड रुपयांची पॉलिसी आहे. त्या पॉलिसीत बाबांनी अल्टरनेट म्हणून माझ्या घराचा पत्ता दिला होता. तुम्हाला इकडे यावे लागेल, मग ते पैसे बाबांच्या खात्यात जमा होतील. यावर अस्मिताचा भाऊ म्हणाला, अस्मिता मला एक गोष्ट सांग, मी आलो तर चालेल का? म्हणजे काय आहे ना, बाबा आता म्हातारे झाले आहेत, त्यामुळे त्यांना एवढ्या लांबचा विमान प्रवास जमणार नाही. पण दादा पॉलिसी बाबांच्या नावावर आहे, मग त्यांचीच सही लागेल ना. त्यांनी नॉमिनी तुला केले आहे. मी माझ्या वकिलाला विचारते की फक्त तुझी सही चालेल का? असे बोलून अस्मिताने फोन ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा तिच्या भावाला फोन केला आणि सांगितले की हो दादा तुझी सही चालेल. यावर राघव म्हणतो, ठीक आहे, मी लवकरात लवकर तिकीट काढतो आणि भारतात लवकरच येतो. तुझ्या बहिणीला सुद्धा यायचे आहे. आता बरेच दिवस झाले आम्ही तिकडं आलो नाही. हो दादा, तू बहिणीला पण घेऊन ये. तुमचे स्वागत खूप चांगल्या प्रकारे केले जाईल, त्याची तू काळजी करू नकोस. माझी इच्छा आहे की जर बाबा आले असते तर मी त्यांना भेटू शकले असते, पण तुम्ही दोघेच आलात तर मग तिथे बाबांची काळजी कोण घेणार? यावर राघव म्हणाला, बाबांसाठी इथे एक पूर्ण वेळ मोलकरीण आहे, जी बाबांची चांगली काळजी घेते आणि ही काही दिवसांची गोष्ट आहे. आमचे काम झाल्यावर आम्ही पुन्हा लगेच अमेरिकेत येऊ. फोन ठेवल्यावर अस्मिता अमितला तिच्या भावाबद्दल सांगते. बघ अमित, किती माझा भाऊ खोटं बोलत आहे. पैशांचा पूर्ण लालची झाला आहे. आता त्याच्या खोट्याला मी चोख प्रत्युत्तर दिले नाही तर माझे नावही अस्मिता नाही. अस्मिता, आपल्याला काम खूप सावधपणे करावे लागेल, नाहीतर इथे येण्याआधीच राघवला सर्व काही कळेल. पुढे 2 दिवस असेच निघून गेले. अस्मिता प्रभाकरजींना गार्डनमध्ये फिरायला घेऊन गेली. तिथे गेल्यावर ते एका बाकावर बसले. त्यानंतर अस्मिताने प्रभाकरजींना मोबाईलमध्ये काही जुने फोटो दाखवायला सुरुवात केली. पण प्रभाकरजी त्या फोटोंकडे अनोळखी असल्यासारखे बघत होते. ते आपल्या पत्नीलाही ओळखत नव्हते. मग अस्मिताने प्रभाकरजींना राघवचा फोटो दाखवला. राघवचा फोटो बघतात प्रभाकरजींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ते म्हणाले, हा मुलगा तुमच्या फॅमिली फोटोत काय करत आहे? अस्मिता म्हणाली, तुम्ही याला ओळखता का? यांनी तुमच्यासोबत काही केले आहे का? प्रभाकरजी काही बोलायच्या आधीच तिथे एक वयस्कर व्यक्ती आले आणि ते अस्मिताला म्हणाले, अरे अस्मिता बेटा, कशी आहेस? किती दिवसांनी भेटलीस? आजकाल तू फार कमी दिसतेस. आणि प्रभाकरजी, तुम्ही अमेरिकेवरून कधी आलात? अस्मिता म्हणाली, काका तुम्ही कसे आहात? बेटा मी ठीक आहे. जेव्हापासून मी आपल्या भागातून दुसरीकडे राहायला गेलो तेव्हापासून माझे सर्वांशी असलेले जवळीक संबंध तुटले आहेत. माझे आता वय झाले आहे, त्यामुळे मला घरातून बाहेर पडता येत नाही. प्रभाकर जेव्हा अमेरिकेला जाणार होता तेव्हा मी याला भेटलो होतो आणि त्यानंतर हा कधी आला मला माहीतच नाही. तर मी भेटायला डायरेक्ट घरी आलो असतो.
प्रभाकर, तू आल्यावर मला एक फोन करायला हवा होता ना? आम्ही शेजारी कमी आणि मित्र जास्त होतो. प्रभाकर, तू खूप दूर गेलास आणि सर्व नाती तोडलीस. अरे प्रभाकर, मी किती वेळ झालं तुझ्यासोबत बोलत आहे, पण तू एक शब्दही बोलला नाहीस. तेव्हा अस्मिता म्हणाली, काका तुम्हाला काय सांगू, बाबांना भूतकाळातील काहीच गोष्टी आठवत नाही. त्यांनी त्यांची स्मरणशक्ती गमावली आहे. बेटी, तू हे काय बोलत आहेस? हो काका, बाबांना मी कोणत्या अवस्थेत पाहिलं ते सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पुढे अस्मिता त्यांना सांगत होती की काका, खूप प्रयत्नानंतर आम्ही अमितची या शहरात बदली करून घेतली. माझ्या सासू सासऱ्यांनाही आमच्याशिवाय कोणी नाही आणि मला वाटत होतं की माझे वडीलही भावासोबत अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे मी त्यांच्या काळजीतून मुक्त झाले होते. इथे माझे सासू सासरे राहत होते आणि आम्ही दोघे दुसऱ्या शहरात राहत होतो. त्यामुळेच आम्ही आमची या शहरात बदली करून घेतली, जेणेकरून आम्हाला एकत्र राहता येईल. इथे आल्यावर मी नवस पूर्ण करण्यासाठी पूजा घातली आणि आम्ही अन्नदान करण्यासाठी जेव्हा मातेच्या मंदिराबाहेर गरिबांना अन्नदान करण्याच्या उद्देशाने गेलो, तेव्हा मी बाबांना भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेले पाहिले. मला वाटले होते बाबा अमेरिकेत आरामात आहेत, पण इथे बाबांची अवस्था पाहून मला धक्काच बसला. त्यांच्यासोबत काय घडले हे त्यांनाच माहीत नाही. बेटी, जेव्हा प्रभाकरने मला त्याच्या अमेरिकेत जाण्याबद्दल सांगितले, तेही राघवसोबत, तेव्हाच मला खटकले होते. कारण राघव प्रभाकरसोबत कधीच नीट बोलतही नव्हता. हा अनेकदा माझ्याकडे येऊन त्याची व्यथा सांगायचा. एकदा तो मला भेटायला आला तेव्हा म्हणाला, माधव, मला एक कप चहा हवा आहे. मी माझ्या सुनेला चहा ठेवायला सांगितला. चहा आल्यानंतरही त्याला काही सांगायचे होते, पण याला सांगता येत नव्हते. मी याला विचारले, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर तो मला म्हणू लागला, माधव, तू मला काही खायला देऊ शकतो का? मला खूप भूक लागली आहे. पण हे राघव किंवा माझ्या सुनेला सांगू नकोस. ते दोघे 2 दिवसापासून कुठेतरी बाहेर गेले आहेत आणि कधी येतील ते मलाही माहीत नाही. मला वाटले त्यांनी माझ्यासाठी जेवण फ्रीजमध्ये ठेवले असेल, पण घरात काहीच खायला नाही. 2 दिवसांपासून मी उपाशी आहे. मला खूप भूक लागली आहे. मला माझ्या गोळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत. त्या गोळ्या जेवण करूनच घ्याव्या लागतात. गोळ्या खाल्ल्या नाही म्हणून आता मला त्रास व्हायला लागला आहे आणि माझ्याकडे पैसेही नाहीत. प्रभाकरकडून हे ऐकून मला राघवचा खूप राग आला. कुणी असे करू शकते का? पण तो मला म्हणाला, कृपया मला काहीतरी खायला दे. मी डायबिटीस पेशंट आहे. मला जास्त वेळ उपाशी राहता येणार नाही, म्हणून मी त्याला खायला दिले. ही त्या दिवसाची गोष्ट आहे. त्यानंतर रोज मला तुमच्या घरातून ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येत होते, जे माझे कुटुंबीय देखील ऐकत होते. म्हणून एके दिवशी मी आणि माझ्या मुलाने कंटाळून हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांना बोलावले. पण माझे हे पाऊल आम्हाला यापासून आणखी दूर घेऊन जाईल हे मला थोडीच माहीत होते. पोलीस गेले, पण प्रभाकर पूर्णपणे बदलून गेला. त्यानंतर ना तो माझ्याशी कधी बोलला ना माझ्या घरी आला. मग एक दिवस अचानक येऊन म्हणाला, मी माझ्या मुलासोबत अमेरिकेला जाणार आहे आणि म्हणाला, माझ्या मुलावर गैरसमज झाला होता. चल मित्रा, मी निघतोय. असं सांगून हा माझ्या घरातून निघून गेला. म्हणून आम्हालाही वाटले की सर्व काही ठीक होईल आणि मी यांना माझ्या डोळ्याने घराला कुलूप लावून जाताना पाहिलं होतं. मग काही दिवसांनी आम्हीही आमच्या नवीन घरात शिफ्ट झालो आणि मग त्यावर आजच भेटतोय. अस्मिता म्हणाली, घरात हे सर्व चालले होते, पण बाबांनी मला कधीच काही सांगितले नाही. आता मला खात्री आहे की या सगळ्यात दादाचे काहीतरी मोठे षड्यंत्र असेल. माधवजी म्हणाले, हो बेटा, याला मी सांगितलं होतं, अस्मिताला सर्व काही सांगून टाक. पण हा म्हणाला, अगोदरच माझ्या मुलाला माझा त्रास होत आहे आणि माझे अजून किती आयुष्य उरले आहे, मग मी माझ्या मुलीला का त्रास देऊ? अस्मिता म्हणाली, काका, मला बाबांच्या स्थितीचे कारण कळले असते तर मग दादाला बरोबर सांगितले असते. बेटा, या सगळ्यात तुला माझी काही मदत हवी असेल तर मला सांगण्यास अजिबात संकोच करू नकोस. माझा मित्र कसा होता आणि आज त्या बिचाऱ्याची त्याच्या मुलाने काय अवस्था करून ठेवली आहे याचे मला खूप वाईट वाटत आहे. त्यानंतर माधवजी तिथून निघून गेले. अस्मिता ही प्रभाकरजींना घरी घेऊन आली आणि तिने पुन्हा एकदा प्रभाकरजींना राघवचा फोटो दाखवला आणि विचारले, तुम्ही याला ओळखता का? प्रभाकरजींना काहीच आठवत नव्हते. त्यानंतर पुढे असेच काही दिवस निघून गेले
आणि एक दिवस राघव पण आला. राघव येण्यापूर्वीच अस्मिताने प्रभाकरजींना गेस्ट रूममध्ये लपवले होते. राघवने अस्मिताला विचारले की सही करायला कधी जायचे? दादा, तू आत्ताच तर आला आहेस, तुला एवढी कशाची घाई झाली आहे? जरा आमच्याशी पण गप्पा मार. अस्मिता असं म्हणताच राघव म्हणाला, अरे नाही नाही, आम्हाला बाबांची काळजी आहे. तिकडे ते एकटेच आहेत ना, म्हणून आम्ही घाई करत आहोत. हो बरोबर आहे दादा, एकदा बाबांना कॉल तर कर. एक काम कर, फक्त एक व्हिडिओ कॉल कर, निदान आम्हाला कळू दे की ते एकटे तिकडे व्यवस्थित आहे की नाही. राघव म्हणाला, अरे नाही नाही, बाबांची औषध घेऊन झोपायची वेळ झाली आहे. मी नुकते त्यांच्या मोलकरणीशी बोललो, ते झोपले आहेत. नंतर मी तुझे त्यांच्याशी बोलणे करून देईन. अस्मिता म्हणाली, ठीक आहे, मीच तुमची त्यांच्याशी भेट करून देते. अस्मिता हे म्हणताच अमित प्रभाकरजींना घेऊन आत आला. ते पाहून राघव आणि त्याची पत्नी ममता यांना धक्का बसला. काय झालं दादा, तुम्हाला एवढा धक्का का बसला? तुम्हाला काय वाटलं मोठमोठे कान करसाल आणि त्याच्यातून तुमची सुटका होईल का? अरे पॉलिसी तर फक्त एक बहाणा होता, जे तुम्हा लोकांना इकडे बोलवण्यासाठी. खरं तर बाबांनी मला तुमच्याबद्दल संपूर्ण हकीकत आधीच सांगितली होती. आता तुम्ही दोघे अमेरिकेला नाही तर जेलमध्ये जाणार आहात. राघव घाबरत घाबरत म्हणाला, खरंच तुला बाबांनी सांगितले का? पण त्यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. मग त्यांनी तुला कसे सांगितले? अस्मिता म्हणाली, अरे वा, तुला सगळं माहीत आहे. बाबांसोबत काय झाले आणि त्यांची अशी अवस्था कशामुळे झाली हे सर्व तू मला सांगायचे. नाही तर माझ्याकडे असे पुरावे आहेत ज्यामुळे तुला अमेरिकेला जाण्याची फक्त स्वप्न पाहावे लागतील. आणि जर तू मला पूर्ण खरं सांगितलं तर कदाचित मला तुझ्यावर दया येईल आणि मी तुम्हाला माफ करेल. राघव म्हणाला, ते काय आहे ना अस्मिता, बाबांचे वाढते वय म्हणजेच म्हातारपण आमच्यावर ओझे व्हायला लागले होते. आम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची होती, म्हणून आम्हाला ते घर विकून कायमचे अमेरिकेला जायचे होते. पण माहीत नाही बाबांना हे कसे कळले आणि त्यांना हे घर विकायचेच नव्हते. मग ममताने एक आयडिया केली. ती चाकू घेऊन बाबांजवळ गेली आणि त्यांना म्हणाली, तुम्ही जर पेपरवर सह्या केल्या नाही तर मी माझ्या हाताची नस कापून जीव देईल. मी पण नाटक करत तिला तसे करण्यापासून थांबत होतो. बाबांना वाटले की ममता खरोखरच तिच्या हाताची नस कापेल, म्हणून त्यांनी घाबरून त्या कागदपत्रावर सह्या केल्या. त्यानंतरही ममतानीच्या हातावर चाकू अशा प्रकारे ओढला की हात चालाकीने ममताने बनावट रक्ताचे पॅकेट फोडले आणि ती खाली जमिनीवर कोसळली आणि तिने मेल्याचे नाटक केले. खरं तर हे यासाठी केले की आम्हाला बाबांना अमेरिकेला सोबत घेऊन जावे लागणार नाही. बाबांनी ममताचे खोटे रक्त खरे समजले, त्यामुळे त्यांना ते पाहून धक्का बसला आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले. शुद्धी आल्यावर ते त्यांची स्मरणशक्ती गमावून बसले होते. आमच्यासाठी ही एक चांगली संधी होती. आमच्या अमेरिकेला जाण्याबद्दल तुमच्यासह जवळपास सर्वांनाच माहीत होते आणि आम्ही बाबांची स्मरणशक्ती कमी झाल्याचा फायदा घेत त्यांना आमच्याबरोबर तर घेऊन गेलो खरं, परंतु त्यांना आम्ही मध्येच रस्त्यात मातेच्या मंदिराजवळ उतरवले. आम्हाला माहीत होते की आता बाबा ना घरी जाऊ शकतील ना कोणाला आपली ओळख सांगू शकतील. मग हे तुला कसे भेटले? अचानक प्रभाकरजी म्हणाले, नालायक, तू अजून एक गोष्ट लपत आहेस. हे पण सांग ना की तुम्ही लोकांनी मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, पण नशीब ती खीर माझ्या जागी मांजरांनी खाल्ली आणि ते बिचारे मांजर मरण पावले. राघव म्हणाला, पण बाबा तुम्हाला काहीच आठवत नव्हते. बेटा, जेव्हा तू हे सर्व सांगत होता त्याचवेळी माझी स्मरणशक्ती पुन्हा आली, पण मी हे बघत होतो की माझी मेलेली सून पुन्हा जिवंत कशी झाली. अस्मिता म्हणाली, दादा, आपल्या जन्मदात्याला अशी वागणूक देताना तुला जराही लाज वाटली नाही का? आता तर मला तुला दादा म्हणायची सुद्धा लाज वाटू लागली आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर मला अजून कसलीच लाज दिसली नाही. अरे, हे आपले बाबा आहेत. 1 वर्षाहून अधिक काळ रस्त्यावर राहत होते आणि बाबा तर इथे होते. मग इतके दिवस तू माझी कोणाशी फोनवर बोलणे करून देत होता. राघवने सांगितले की त्याने वडिलांचा आवाज रेकॉर्ड केला होता आणि तो ॲपच्या माध्यमातून कॉलला कनेक्ट करायचा, जेणेकरून कोणाला शंका येऊ नये. त्यानंतर अस्मिता म्हणाली, माफ कर दादा, आता तुम्ही दोघेही अमेरिकेला जाऊ शकणार नाही, कारण पोलीस तर येत आहेत. ते तुम्हाला अटक करतील आणि तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जातील.
तुझ्या माहितीसाठी हे पण सांगते की आत्ताचे सर्व पुराव्यासाठी मी रेकॉर्ड केले आहे. राघव म्हणू लागला, नाही अस्मिता, मला माफ कर. मी पुन्हा अशी चूक करणार नाही. बाबा प्लीज काहीतरी बोला. मी मोठ्या कष्टाने अमेरिकेत सेटल झालो आहे. सर्व काही क्षणात उद्ध्वस्त होईल. यावर प्रभाकरजी राघवला कानाखाली मारत म्हणाले, बेटा हे तुझ्या कर्माचे भोग आहे, असे तू समजून घ्यायला काही हरकत नाही. मग पोलीस येतात. राघव आणि ममता यांना घेऊन जातात. त्यानंतर अस्मिता प्रभाकरजींना मिठी मारते आणि म्हणते, बाबा आज तुम्ही बरे झालात म्हणून मला खूप आनंद आहे. पण दुःख या गोष्टीचे आहे की एवढेच बोलून ती रडायला लागली. अमितने तिला शांत केले. त्यानंतर अस्मिता म्हणाली, बाबा बघा आज तुम्हाला भेटायला अजून कोणीतरी आले आहे. मग माधवजी येतात आणि म्हणतात, प्रभाकर मला विसरलास का? प्रभाकरजी हसत हसत म्हणाले, नाही मित्रा, मी तुला कसा विसरू शकतो? माधवजी म्हणाले, मित्रा कृपया आपल्या मुलीचे आणि जावयाचे आभार मान, ज्यांच्यामुळे तुला तुझे उरलेले जीवन पुन्हा मिळाले आहे. माधवजी हे सांगत असताना अस्मिता म्हणाली, थांबा, आता सेलिब्रेशनचे दिवस आहेत. जुन्या गोष्टी विसरा. आणि मग सगळे हसायला लागतात. आता अस्मिताने प्रभाकरजींना प्रेमाने आपल्या घरात राहण्यास सांगितले. काही दिवसानंतर राघव आणि ममता यांना कोर्टाकडून जामिनावर बेल मिळाली आणि ते तुरुंगातून बाहेर आले. त्यांनी अनेक वेळा प्रभाकरजींना भेटण्याचा प्रयत्न केला, पण अस्मिताने तिच्या घरातील नोकरांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या घराच्या आजूबाजूलाही फिरकू द्यायची नाही. पापाचे भांडे एक ना एक दिवस नक्कीच फुटते, हे खरे आहे. तसेच राघव आणि ममता यांच्या बाबतीतही घडले. जर त्यांनी निरपराध प्रभाकरजींना विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला नसता तर त्यांच्यावर तुरुंगात जायची वेळ आली नसती. आपली कर्मे करण्यासाठी देवाने मनुष्य प्राण्याला जन्म दिला आहे, पण कधीकधी सुडाची भावना माणसाच्या मनात इतकी प्रबळ होते की ती त्याला कुठे घेऊन जाते आणि बुडवते हे कळत नाही. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म केले पाहिजे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल. आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा.